मित्रांनो नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे. डायरेक्शन दिशाज्ञान याच्या आपण सेकंड पार्टमध्ये आहे. याच्या अगोदरचा जो लेक्चर बघितलेला आहे बाबा तो बेसिकचा होता, एकदम महत्त्वाचा होता. त्याच्यामध्ये जर बघितलं आपण दिशा बघितलेली आहे बाबा, किती दिशा आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक जर समजून घेतलं पायथागोरसचा नियम तिथं समजून घेतलेला आहे. आणि समोरचा जो टॉपिक आहे तो जो टाईप नंबर आपण 2 म्हणू शकतो. जे काही टाईप नंबर 2 आहे बाबा, हे जे काही प्रश्न तुम्हाला दिसणार आहे हे पायथागोरस या प्रमेयावरती आधारित आहे. मित्रांनो, तो पायथागोरसचा जो प्रमेय आहे तो आपल्याला माहीत असायला पाहिजे, किंवा जे समजा आपण त्रिकुटे म्हणू शकतो ते तुम्हाला पाठ तरी असायला पाहिजे. कारण कारण असं दिलेलं आहे, जर पायथागोरसचे त्रिकुटे जर पाठ असेल आपल्याला, तर आपल्याला तिथं बाबा कर्णचा वर्ग, पहिली बाजूचा वर्ग, दुसरी बाजूचा वर्ग ते बेरीज करावा लागतो. त्याच्यानंतर जर समजून घेतलं बाबा तर अजून त्याचा वर्गमूळ काढावा लागतो. ते गरज पडणार नाही, कारण त्रिकुटे पाठ करा, बाकी तिथे सॉल्व्ह होऊन जाणार. मग सर एवढे मोठे त्रिकुटे पाठ करायची का गरज नाही आहे. मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेल, जे वारंवार आयोग विचारत आहे ते मी तिथं काढून दिलेले आहे. ते काढून जर दिलेले असेल तर 100% तेवढंच करा. ओके, चला मित्रांनो सुरुवात करूया आपण. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनच्या समोर दिसत आहे. बघा काय दिसतो प्रश्न, चेक करा. तो म्हणत आहे AB या उंचीचे एक झाड आहे. बघा हा प्रश्न जर बघितला तर आपण म्हणू शकतो UPSCला विचारला गेलेला आहे. पण आपण तरी पण त्याला राज्यसेवा किंवा कंबाईनची तुम्ही जर तयारी करत असाल किंवा सरळ सेवाची तयारी करत असाल तर हा प्रश्न आपण घेत आहे. का घेत आहे बाबा? कारण की जरी तो UPSCला विचारला असेल तर 100% तो आज ना आणि उद्या तो विचारणारच आहे आपल्या एक्झाममध्ये. चेक करा. AB या उंचीचे एक झाड आहे. आता AB या उंचीचे एक झाड आहे म्हणतो, ठीक आहे. एक झाड आहे बाबा, तो AB या उंचीचं झाड आहे. पण किती आहे काय दिलेलं नाही, आपण समजून घेऊ. पाया A, शेंडा B. आता समजून घ्या, इथं तुम्हाला एक्सप्लेन करतो मी की बाबा AB नावाचा आपण म्हणू शकतो की बाबा AB या उंचीचा पाया काय म्हणतो तो A आहे, तर त्याचा शेंडा जर बघितलं तर तो म्हणत आहे B आहे. शेंडा काय रे B आहे. असा AB नावाचं झाड आहे. समजून घ्या, वादळामुळे ते झाड C या बिंदू मधून तुटते. आता पाऊस वादळ बाबा याच्यामुळे काय होत आहे ना, हा झाड तुटणार आहे, पण C या बिंदूपासून तुटणार आहे. आता C बिंदू कुठं घ्यायचं ते आपल्याला दिलेलं आहे का नाही, पण इथं मधामध्ये कुठंतरी तुटणार आहे. बीच्या वरती तुटणार आहे का नाही, तिथं तर शेंडा आहे बाबा, त्याचा शेवटचा पॉईंट आहे. हे जर बघितलं तर आपण म्हणू शकतो पाया आहे त्याचा. समजून घ्या, C या बिंदूजवळ अंशात जोडलेला आहे. बघा तुटलेला जो भाग आहे ना तो पूर्णपणे तुटून असं खाली नाही पडला. तो काय म्हणताय की इथं जर तो तुटला असेल, इथून जर ब्रेक झाला असेल तर समोरची तुम्हाला डायग्राम दाखवतो की बाबा इथं काय म्हणत आहे की हा झाड आहे, ठीक आहे. हा झाड आहे, इथं जर बघितलं तर तुटलेला आहे, पण तो अंशत इथं जोडलेला आहे. याचा अर्थ आपण समोरचा पार्ट जर बघितला असं खाली पडलेला असं त्याला म्हणायचं आहे. येते तुमच्या लक्षामध्ये? अंशत जोडलेला आहे, पूर्णपणे तुटलेला आहे का तो नाही. समजून घ्या मित्रांनो, हा झाड आहे. इथं जर समजून जर घेतलं, थोडं वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करतो. हा झाड आहे, काय म्हणत आहे की हे शेंडा आहे बाबा. आणि इथं जर बघितलं तर C या बिंदूपासून, इथं जर बघितलं C आहे, तुम्हाला माहित आहे हा खाली A आहे. आता B तुटलेला शेंडा खाली पडणार आहे बाबा. इथं समजून घ्या, A हा आहे, एक अरे खाली जमिनीला टेकलेला आहे. चेक करा, काय म्हणतो तो की बाबा तुटलेला भाग C या बिंदू जवळ अंशतः जोडलेला आहे. म्हणजे पूर्णपणे तुटून नाही पडला, तो अंशतः जोडलेला, म्हणजे इथं आहे बाबा जॉईंट थोडंसं. ओके. शेंडा B हा जमिनीवर D या बिंदू जवळ येऊन काय टेकतो. आता बघा, हा जो आपण म्हणू शकतो B नावाचा शेंडा आहे, तो काय करते बाबा, हा जो B नावाचा शेंडा आहे तो काय होत आहे की D या ठिकाणी जमिनीला टेकत आहे. हे जमीन आहे, हे काय बाबा जमीन आहे, D या ठिकाणी टेकत आहे. समोर समजून घ्या, A पासून C पर्यंतचे अंतर 12 मीटर आहे. आता मला सांगा, तू काय म्हणत आहे की हा जो A पॉइंट आहे इथून तर इथपर्यंत हा जो झाड आहे म्हणते तो किती आहे, तर समजून घ्या रे किती आहे तो. तर लक्षात ठेवायचं आपल्याला की 12 मीटर आहे. 12 मीटर. A आणि D पर्यंतचे अंतर, A आणि D कोणतं अंतर आलेलं आहे तर तुम्हाला माहित आहे की बाबा D जिथं तो B नावाचा शेंडा टेकलेला आहे, याचा अर्थ तो जो बाबा तिचा आपण म्हणू शकतो पॉईंट आहे, तो पॉईंट कुठला आहे आपला, D आहे. मग हा जो D आहे बाबा, A पासून तर D पर्यंत जर बघितलं, A पासून तर D पर्यंत जर बघितलं, हे किती अंतर आहे तर तो म्हणत आहे 5 मीटर अंतर आहे. किती मीटर आहे बाबा, 5 मीटर अंतर आहे. ठीक आहे, 5 मीटर अंतर आहे. तर त्याला समोरचा पॉईंट असं म्हणायचं आहे. तर त्या झाडाची उंची किती असेल.
आता मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की झाडाची उंची जर काढायची असेल तर हा या आपण म्हणू शकतो ए आणि सी ची उंची दिलेली आहे मीटरमध्ये. तर आपल्याला 100% हा झाड आपल्याला उभा करून म्हणजे आपल्याला असं समजून घ्यायचं आहे की बाबा हे जे झाड आहे जे तुटलेलं आहे तो पण भाग आपल्याला मोजायचा आहे. तो भाग मोजायचा आहे याचा अर्थ तुम्हाला असं लक्षात येत असेल की इथं जर बघितलं बाबा एक बाजूची किंमत दिलेली आहे 12, दुसऱ्या बाजूची किंमत दिलेली आहे. तुम्हाला हे कर्ण विचारत आहे. कर्ण विचारत नाही तो म्हणणं त्याचं असं म्हणणं आहे की बाबा हे तर दिलेलंच आहे तुम्हाला, याची आपण म्हणू शकतो उंची काढा, याची उंची काढा. तुम्हाला माहिती आहे काटकोन जर असेल बाबा, काटकोन जर असेल किंवा 90 डिग्रीचा जो कोन आहे त्याच्या समोरची जी बाजू असते ती कर्ण असते. म्हणजे ही जी बाजू आहे बाबा कर्ण आहे, कर्ण आहे. म्हणजे आपल्याला कर्ण काढायचं आहे बेटा. काय काढायचं आहे? कर्ण. कर्ण काढून ही जे आपण म्हणू शकतो उंची आहे ते त्याच्यामध्ये मिक्स करण्याचे आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की हा झाड तुटलेला झाड आहे. इथं जर बघितलं या जो अर्धा तुटलेला भाग आहे बाबा ए आणि सी पर्यंत उंची दिलेली आहे. आपल्याला सी आणि बी ची उंची काढायची आहे. हे उंची काढल्याच्या नंतर आपल्याला प्लस करायचं आहे कारण की आपल्याला झाड एकूण झाडाची उंची किती आहे ते विचारलेलं आहे. मित्रांनो समजून घ्या. पहिलंच ऑप्शन देतो आपल्याला कर्णाचा, तो बघा इथं 13. आता सांगतो 13 उत्तर आहे या कर्णाचं, पण तुम्हाला सांगतो कसं काय निघालं ते. सांगा आपण काय बघितलं तर पायथागोरसचा नियम, कर्णचा वर्ग सर, नंतर पहिल्या बाजूचा वर्ग, ठीक आहे, पहिल्या बाजूचा वर्ग, नंतर काय म्हणू शकतो आपण पहिल्या बाजूचा वर्ग म्हणजे काय बाबा ए आणि सी, ए सी चा वर्ग, त्याच्यानंतर ए सी चा वर्ग प्लस काय म्हणू शकतो आपण ए डी चा वर्ग, कारण इथं जर बघितलं डी पॉईंट आहे, ए डी चा वर्ग, ए डी चा वर्ग, दुसऱ्या बाजूचा वर्ग, कर्ण काय म्हणजे सी आणि काय आपण म्हणू शकतो डी, सी आणि काय रे डी, इथं जर बघितलं सी डी, कर्ण काढायचं आहे आपल्याला सी डी. आता चेक करा पहिली बाजू किती आहे 12, 12 आहे बाबा. दुसरी बाजू काय एडी म्हणजे काय ते 5 मीटर आहे. आता तुम्हाला माहिती आहे यांचा वर्ग पाहिजे, पण यांचा काय पाहिजे तिथं वर्ग पाहिजे. सांगा 12चा वर्ग किती 144, 5चा वर्ग किती बाबा 25, किती झाले ते 169, 169, 169 हे सी डीचा वर्ग आहे, सी आणि डीचा वर्ग आहे, याचा तर कर्णाचा वर्ग आहे. मग लक्षात ठेवा की याचं जर वर्गमूळ जर बघितलं तर तुम्हाला माहिती आहे की याचं वर्गमूळ किती येणार आहे 13 येणार बाबा. याचं वर्गमूळ किती येणार 13. म्हणजे हे कळलं आपल्याला की इथं जर बघितलं बाबा सी पासून तर डी पर्यंत जर अंतर जर बघितलं तर किती आलेलं आहे 13 मीटर आलं बाबा. किती आलं 13 मीटर. मग आपल्या ऑप्शनमध्ये पहिलाच ऑप्शन दिलो की तो 13 मीटर. हे बरोबर आहे का? चुकीचा मीटर 13 मीटर. त्यानं कर्णाची बाजू नाही विचारली बाबा, जे कर्णाची उंची नाही विचारली किंवा कर्ण नाही विचारलेलं आपल्याला त्याने विचारलं काय की बाबा तर त्या झाडाची उंची किती आहे. आता झाडाची उंची म्हणजे फक्त एवढीच आहे का बाबा? नाही, या पूर्ण झाडाची उंची विचारत. म्हणजे हा जो बाबा तुटलेला भाग होता पहिले इथून सी, आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर आपण म्हणू शकतो वरती बी आहे, इथं सी आहे आणि इथं काय दिसत आहे तुम्हाला ए आहे. पाया इथून तुटलेला भाग आहे आणि समोर जर बघितलं वरती काय तो शेंडा आहे. मित्रांनो आता आपल्याला जर बघितलं सी आणि आपण म्हणू शकतो बी म्हणजे काय सी आणि डी पर्यंतची उंची मिळालेली आहे. म्हणजे बाबा ही जी उंची आहे ही किती आहे ही 13 आहे, आणि ही जर उंची जर बघितली किती आहे बाबा 12 आहे. 12 आहे रे. 12 आणि 13 तुम्हाला प्लस करावं लागणार. 12 आणि काय 13 म्हणू शकतो. हे काय करायचं तुम्हाला प्लस करायचं आहे. 12 आणि 13 तुम्हाला काय करायचं बाबा प्लस करायचं आहे. 12 आणि 13 जर प्लस जर केलं तर उत्तर काय येणार आहे मित्रांनो 25 मीटर झाडाची उंची आहे. त्यानं कर्ण विचारलेला नाहीये. हे समजून घ्या मित्रांनो, कारण तो तिथंच फसवतो आपल्याला. ओके चला समोरचा एक्झाम्पल कडे जाऊया आपण. आता हा बघत आहे आपण टाईप नंबर 2. हे तुम्हाला समजून घ्या. पहिले तुम्हाला इथं दाखवून देतो मी. तुम्हाला हे सगळे नोट्स तुम्हाला ॲपमध्ये किंवा आपण म्हणू शकतो टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध होणारच आहे. टेन्शन घेण्याची गरज नाही. पहिले बाबा प्रिंट काढायची, त्याच्यानंतर त्याच्यावर लिहायचं आहे तुम्हाला. ओके चला समजून घ्या मित्रांनो. इथं जर चेक केलं काय दिलेलं आहे, काय दिलेलं आहे चेक करा. हा इथं पायथागोरसचा नियम तुम्हाला परत एकदा समजून सांगत आहे. कर्णाचा वर्ग बरोबर पहिली बाजूचा वर्ग, त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूचा वर्ग म्हणजे पहिल्या बाजूचा वर्ग बाबा दुसऱ्या बाजूचा वर्ग, आणि इथं जर बघितलं याचा अर्थ असं झालेलं आहे की बाबा ए सीचा वर्ग इज इक्वल टू ए बी प्लस काय रे बी सीचा वर्ग. आता तुम्हाला हे सांगितलं 90 डिग्री समोरील बाजू कर्ण असते. म्हणजे हे बाबा हे जे 90 डिग्री आहे याच्या समोरील बाजू म्हणजे काय असतो हा कर्ण असतो. हे तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके चला त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं की पायथागोरसचे त्रिकुट काय लक्षात ठेवणार बाबा. आता जसं आपण बघितलं 5 आणि 12 दोन संख्या आल्या होत्या त्याच्यामध्ये. 5 आणि काय रे 12, 5 आणि 12 ह्या दोन संख्या आल्या होत्या. 5 आणि 12 जर असेल तर 100% कर्ण हे 13 असेल. बघा त्याचं उत्तर 13 निघालं होतं. बरोबर आहे. 5 एक बाजू दिली होती, दुसरी बाजू 12 दिली होती, कर्ण काय 13 निघणार. जर एक बाजू 3 दिलेली आहे दुसरी बाजू 4 दिलेली आहे 100 ने 200% भाऊ त्याचं उत्तर काय असणार 5 हे कर्ण असणार. चेक करा 6 आणि 8 10 झाले. 6 8 आणि काय 10 हे त्रिकुटी आहे. त्याच्यानंतर 12 16 आणि 20 एक बाजू 12 दिलेली आहे दुसरी बाजू 16 दिलेली आहे. 100% मित्रांनो याचं उत्तर काय असणार आहे 20 असणार आहे.
किंवा कर्ण आपलं काय निघणार 20. बघा पहिली बाजू आपल्याला 8 दिलेली आहे, दुसरी बाजू 15 दिलेली आहे, तर 100 ने 200% काय येणार 17. चेक करा काय दिलेलं आहे 9 आणि 12. एक बाजू 9 दिलेली आहे बाबा, दुसरी बाजू 12 दिलेली आहे, तर आपण म्हणू शकतो कर्ण किती निघणार आहे 15. समजून घ्या काय दिलेले बाबा 18 24 काय दिलेले आहे 18 आणि 24. 18 आणि 24 दिलेले आहे, तर याचा अर्थ याचा कर्ण किती असणार आहे 30. 10 आणि 24 कर्ण किती 26. 15 आणि 20 कर्ण किती तर 25. 15 20 कर्ण 25. आता एवढ्याच पैकी तुम्हाला तिथे विचारलं जाणार आहे, कारण की हे रिपीटेड आहे बाबा, याच्या वरती आयोग जाऊ शकत नाही. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, जर गेलाच तर थोडं आपण म्हणू शकतो त्याला आपल्याला म्हणजे पॉईंटमध्ये उदाहरण येऊ शकतो. ओके, चला समोरचा पॉईंट समजून घ्या. या त्रिकुटावरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहे, आपल्याला पण ते समजून घ्यायचं आहे. ओके, चला पहिला आपण प्रश्न बघितलेला, दुसरा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. एकदा व्हिडिओ पॉज करायचा बाबा, त्याच्यानंतर हे सॉल्व्ह करायचं, कारण की मास्टर तर एक्सप्लेनेशन देणारच आहे, पण व्हिडिओ तुम्हाला पॉज करायचा आहे आणि ते सॉल्व्ह करायचं आहे. ओके, बघा हा झाला आता. ओके, चेक करायचं मित्रांनो, काय दिलेलं आहे, एक व्यक्ती जमिनीवरील ओ या बिंदूपासून एका टेकडीवर ईशान्य दिशेने 5 किलोमीटर अंतर चालत गेला. अतिशय महत्त्वाचा, तो टेकडीवर फिरत आहे, बिचारा फिरू द्या, कारण उन्हाळा चालू असेल, त्याला वाटलं की बाबा थंड हवेच्या ठिकाणी जायचं आहे, टेकडीवर फिरत आहे, तो फिरू द्या त्याला. इथं जर चेक केलं तर आपण म्हणू शकतो की बाबा तुम्हाला माहित आहे की जर बाजू जर बघितली किंवा आपण जर दिशा जर बघितली बाबा, तर लक्षात ठेवायचं वरती उत्तर आहे, खाली दक्षिण आहे. या बाजूला जर बघितलं माझ्या डाव्या बाजूला, तर आपण म्हणू शकतो हा पश्चिम आहे, हा काय माझ्यासाठी पूर्व आहे. ओके, इज दॅट क्लिअर? चला मित्रांनो, उपदिशा जर बघितल्या मधातल्या, आहे की नाही, उपदिशा जर बघितल्या तर तुम्हाला माहित आहे की मधातल्या उपदिशा इकडं वायव्य आहे, इकडे ईशान्य आहे बाबा. ईशाच्या आईने नैवेद्य वाढले होते, लक्षात ठेवायचं, ईशाच्या आईने नैवेद्य वाढले, लक्षात ठेवा. आता तो काय म्हणत आहे की एक व्यक्ती जमिनीवरील ओ या बिंदूपासून, म्हणजे ओ इथं कुठं तरी बिंदू दाखवावा लागणार आहे, ओ या बिंदूपासून काय करत आहे, तो एका टेकडीवर ईशान्य दिशेने 5 किलोमीटर अंतर गेला. आता ईशान्य दिशेने गेला म्हणजे काय बाबा, या दिशेने गेलेला असेल तो. किती किलोमीटर, तर 5 किलोमीटर. जाऊ दे भाऊले 5 किलोमीटर. कोणता बिंदू आहे, ओ हा बिंदू आहे. गेला व ए या बिंदू जवळ पोहोचला. आता मला सांगा, तो ओ वरून निघालेला आहे, ओ या पॉइंट वरून निघालेला आहे, तो ओ या बिंदू जवळून निघालेला आहे, आणि कुठं पोहोचला म्हणजे 5 किलोमीटर चालून, तर ए या बिंदू जवळ पोहोचलेला आहे. ओके, पोहोचला, काही विषय नाही भाऊ. तेथून तो वायव्य दिशेला 12 किलोमीटर अंतरावर. आता मित्रांनो समजून घ्या, हा चालला होता ईशान्येकडे, हा चालला कुठं होता, ईशान्येकडे. मग तुम्हाला माहित आहे की असं जर आपण वरती जर बघितलं बाबा, हे उत्तर आहे, आणि या बाजूला जर बघितलं, या बाजूला जर बघितलं, तर तुम्हाला माहित आहे की हे काय वायव्य आहे, वायव्य वायव्य वायव्य. ओके, आता तो काय करताय की ए इथून त्याचं मूड चेंज झाला. आता वाटतं त्याला बाबा मी ईशान्येला जात नाही, मला वायव्यला जायचं आहे, किंवा तिकडे समोर आपण म्हणू शकतो टेकडीवर चालत आहे, तर बाबा तिथं रस्ता नसेल, चेक करायचं ना. तेथून तो वायव्य दिशेला 12 किलोमीटर अंतर गेला बाबा. आता मला सांगा, तो जर इथून 12 किलोमीटर अंतर जात असेल कोणत्या दिशेला, तर ईशान्येला जाता रे. तो समजून घ्या मित्रांनो, इथं थोडं मी जागा करत आहे लिहिण्यासाठी. 12 किलोमीटर हा 5 किलोमीटरचा प्रवास आहे त्याचा. हाच काय रे 5 किलोमीटर. इथून जर बघितलं, त्यानं काटकोन तयार केलेला आहे इथं, आहे की नाही, आपण म्हणू शकतो इथं काटकोन तयार केलेला आहे. आणि तो कुठं गेला, तर लक्षात ठेवायचं आपल्याला की तो कुठं जाते बाबा, वायव्येकडे जात आहे. वायव्येकडे 12 किलोमीटर जात आहे. तुम्हाला माहिती आहे हे 5 जर असेल तर थोडं आपल्याला जास्त दाखवायचं आहे की नाही. 12 किलोमीटर कुठं गेलेला आहे तो, लक्षात ठेवायचं 12 किलोमीटर वायव्येकडे गेला. अंतरावर असलेल्या बी या बिंदूपर्यंत तो चालत गेला. बघा मित्रांनो, तो कुठं गेलेला आहे, बी बिंदूपर्यंत तिथे जाऊन थांबलेला आहे, किंवा आपण म्हणू शकतो चालत गेलेला 12 किलोमीटर. आता तो समोरचा पॉईंट म्हणत आहे ओ पासून बी पर्यंतचे सरळ अंतर किती. समजून घ्या मित्रांनो, ओ पासून तर बिंदू पर्यंतचे सरळ अंतर विचारत आहे तो. असं आपण म्हणू शकतो जिकडून गेला बाबा तिकडून फिरून नाही, तर तो म्हणत आहे की हा बी पॉईंट आहे, हा ओ पॉईंट आहे. तुम्हाला विचारत आहे की याच्यामधला सरळ अंतर किती, याच्यामधला काय रे सरळ अंतर किती, हे त्याला विचारायचं आहे. आता मला एवढं सांगा, तू जर मगाशी सांगितल्याप्रमाणे वाक्यामध्ये 12 आहे, वाक्यामध्ये बाबा 12 आहे, वाक्यामध्ये 5 आहे, म्हणजे एक बाजू तुम्हाला काय दिलेले, एक बाजू काय दिलेले 5 दिलेले, दुसरी बाजू काय दिले 12 दिलेले. याचं उत्तर काय असणार मित्रांनो, 13. याचं उत्तर काय असणार आहे 13. तरी तुम्हाला वाटत असेल तर चेक करून घ्या. ते मग 5चा वर्ग 25 घेतला, 12चा वर्ग 144 घेतलं बाबा, 169 झाले. 169 हे कोणाची वर्गसंख्या आहे, तर आपण म्हणू शकतो 13ची वर्गसंख्या आहे.
ओके, लक्षात ठेवायचं याचं उत्तर काय येणार, 13 उत्तर. 13 किलोमीटर गेलेला तो सरळ जर बघितलं, त्याला जर बघितलं मित्रांनो, विचारायचं काय ते समजून घ्या. तो म्हणत आहे की बी पॉइंट पासून, दिसत आहे तुम्हाला बी, ठीक आहे. जर दिसत नसेल तर इकडे दाखवतो बाबा वेगळं आहे की नाही, इथं समजून घ्या. तो ईशान्य गेलेला आहे 5 किलोमीटर, 5. त्याच्यानंतर तो वायव्येला गेलेला आहे किती, तर आपण म्हणू शकतो, लक्षात ठेवायचं 12. हे बाबा इथं कोणत्या पॉईंटला पोहोचला होता, तो ए, ओवरून निघालेला आहे, तो बी ला पोहोचलेला आहे वायव्येला. आणि तो म्हणत आहे की सर आता काय म्हणत आहे तो की बाबा बी आणि काय ओ मधला अंतर किती. बी आणि ओ मधला अंतर जर बघितलं तर मित्रांनो समजून घ्या, एक बाजू 5 दिलेले आहे, दुसरी बाजू 12 दिलेले. तुम्ही वर्गसंख्या जर बघितली तर 144, 25, 169 झाले. 169 कोणाचा आहे बाबा, तर आपण म्हणू शकतो 13चा आहे. ही जर बाजू जर बघितलं तर हे कर्ण तुम्हाला विचारले आहे त्यांनी, कारण की इथं लक्षात ठेवायचं काय दिसत आहे बाबा इथं की काटकोन तयार होत आहे. ओके, काटकोन समोरील किंवा 90 डिग्री समोरील जी बाजू आहे त्याला काय म्हटलं जाते, कर्ण म्हटलं जाते. कर्ण 13 किलोमीटर असणार बाबा. सरळ जर बघितलं, सरळ अंतर विचारायचं किती आहे ते 13 किलोमीटर आहे. ओके, आलं लक्षामध्ये मित्रांनो. चला समोरचा पॉईंट समजून घ्या काय म्हणत आहे. हा प्रश्न बघा अतिशय महत्वाचा आहे, हा पण एक्झाम मध्ये विचारलेला आहे. ए या ठिकाणाच्या पूर्वेला 5 किलोमीटर अंतरावर बी हे ठिकाण आहे, बीच्या उत्तरेला 5 किलोमीटर अंतरावर सी हे ठिकाण आहे व सीच्या पूर्वेला 7 किलोमीटरवर डी हे ठिकाण आहे. तर ए आणि डी मधील सरळ अंतर किती. आता बघा, आता आपल्याला डायरेक्ट इथं सॉल्व्ह करायचं आहे. या प्रश्नाला आपण म्हणू शकतो एकदम सिंपल वेने डील करू शकतो आपण. कसं आहे भाऊ, ए या ठिकाणाच्या पूर्वेला, आता आपल्याला माहित नाही, आपण मध्यामध्ये इथं असं लिहिणार आहे ए हा ठिकाण आहे बाबू माझ्यासाठी. काय रे, ए हा ठिकाण आहे, ए ठिकाण आहे. ओके, ए हा ठिकाण, तो काय म्हणत आहे, ए या ठिकाणाच्या, ए या ठिकाणाच्या पूर्वेला म्हणत आहे, एच्या पूर्वेला म्हणत आहे का, हो सेमच आहे बाबा. एच्या पूर्वेला म्हटलं का आणि ए या ठिकाणाच्या पूर्वेला म्हटलं का. आता हा जर बघितलं बघ, एचा जर बघितलं, हा वर जर बघितलं आपण वर, तर काय झालं तो उत्तर. या बाजूला जर बघितलं काय असेल तो डाव्या बाजूला, तर आपण म्हणू शकतो पश्चिम. खाली जर बघितलं काय असेल दक्षिण. एच्या पूर्वेला, एच्या पूर्वेला कोण आहे मग ते, एच्या पूर्वेला 5 किलोमीटर अंतरावर कोण आहे, बी हे ठिकाण आहे. 5 किलोमीटर अंतर आहे. कोणतं ठिकाण आहे, तर आपण म्हणू शकतो हा जो ठिकाण आहे बाबा, हा ठिकाण बी आहे. हा ठिकाण आहे बी. बीच्या उत्तरेला, आता बघा बीच्या उत्तरेला म्हणजे वरती असणार आहे. बीच्या उत्तरेला परत आपण म्हणू शकतो, इथं जर बघितलं हे 5 किलोमीटर असेल तर तेवढीच लाईन आपल्याला अंदाजे घ्यायची आहे की इथं जर बघितलं 5 किलोमीटर अंतरावर, 5 किलोमीटर अंतर कोण आहे, सी हे ठिकाण आहे. कोणतं ठिकाण आहे, सी हे ठिकाण आहे. ओके, सी हे ठिकाण आहे. व सीच्या पूर्वेला, आता मला सांगा सीच्या पूर्वेला म्हणजे परत आपल्याला तिकडे जायचं आहे पूर्वेला. सीच्या पूर्वेला जर बघितलं, सीच्या पूर्वेला जर बघितलं तर किती किलोमीटरवर, आपण म्हणू शकतो 7 किलोमीटर अंतरावर. बघा थोडीशी मोठी दाखवायची लाईन, कारण की 5 पेक्षा 7 मोठं दिसलं पाहिजे बाबा. 7 किलोमीटर अंतरावर काय म्हणतो तो की डी हे ठिकाण आहे. इथं डी ठिकाण आहे म्हणते, इथं काय रे, डी ठिकाण आहे. तर ए आणि डी मधील सरळ अंतर किती, तर तो काय म्हणत आहे की हा जो बाबा ए आहे, हा जो सुरुवातीचा ठिकाण आहे ए, आणि जर बघितलं डी, जर बघितलं, सॉरी थोडं ते रॉंग गेलं आपलं लाईन, ठीक आहे. ए आणि डी यांच्यामधला जर बघितलं सरळ अंतर विचारत आहे, असं बाबा फिरून नाही. याचा अर्थ काय, सरळ अंतर विचारत आहे, याचा अर्थ त्याने कर्ण विचारलं. तुम्हाला काय विचारलं त्याने, कर्ण. आता मित्रांनो समजून घ्या, एकदम सिंपल आहे. कर्ण जर काढायचं असेल तर 2 बाजू माहिती असायला पाहिजे. 2 बाजू माहित नाही आपल्याला, का, कारण की इथं दिलेलं आहे का ते नाही. आता मित्रांनो एक तर तुम्ही याला असं कर्ण बनवू शकता किंवा 2 बाजू असं लिहू शकता, ही अशीही बनवू शकते. बघा इथं ही पहिली बाजू झाली, ही दुसरी बाजू झाली. किंवा तुम्ही जर बघितलं बाबा मी जे दाखवत आहे तुम्हाला, याला तुम्ही अशी पण बनवू शकता, दुसरी आहे की नाही. तुम्हाला जे वाटते तसं आता झालेलं आहे तो कर्ण, कारण की 2 बाजू मिळणार आहे आपल्याला. मित्रांनो समजून घ्या, हे जर 5 किलोमीटर असेल तर 100% आता मी काय करत आहे की इथं बनवत आहे, दुसऱ्या कलरमध्ये जे दाखवत आहे हे जर बघितलं तर आता इकडे बनवत आहे. काय दिसते की बाबा हे जर 5 किलोमीटर तर 100% हे पण किती असणार आहे, 5 किलोमीटर, 5 किलोमीटर. आता मित्रांनो समजून घ्या, इथं हे 5 किलोमीटर आहे आणि इथं जर बघितलं हे अंतर किती असणार, कारण की मला ही बाजू पाहिजे, ही बाजू पाहिजे, हे किती असणार आहे. तर लक्षात ठेवायचं, हे जर वरती जर 7 किलोमीटर असेल, वरती 7चा तुकडा जर असेल तर 100% खाली पण काय 7चा तुकडा आहे. याचा अर्थ बाबा इथून तर इथपर्यंत हे किती झाले रे, 7 किलोमीटर झाले. किती किलोमीटर झाले, 7 किलोमीटर. आता मला सांगा
तुम्हाला हे पूर्ण बाजू पाहिजे, पूर्ण बाजू पाहिजे म्हणजे काय, 5 आणि आपण 7 किती करणार बाबा, तर तुम्हाला माहिती आहे 7 5 किती होणार आहे 12, हे 12 किलोमीटर. आणि इथे जर बघितलं हे किती आहे 5 किलोमीटर. परत मला सांगा याचं उत्तर काय मिळणार आहे आपल्याला, 13 किलोमीटर मिळणार आहे. कारण की ए आणि डी मधला सरळ अंतर जर विचारलं असेल त्याने तर तो कर्ण आहे. काय विचारला तर तो कर्ण विचारला. कर्ण विचारला तर याचा अर्थ असं झालेला आहे मित्रांनो की तिथं तो विचारत आहे की बाबा हा जो पॉईंट दिसत आहे बाबा, की आपण म्हणू शकतो की याच्या समोरची जे बाजू आहे ते उत्तर द्या तुम्ही. आता उत्तर द्यायचं असेल तर शॉर्टकटमध्ये तर आपण पाठ केलेलेच आहे 5 आणि 12, म्हणजे बाबा दोन बाजू जर 5 आणि 12 येत असेल तर 100% त्याचा कर्ण किती असणार आहे 13 असणार आहे. पण तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर परत तुम्ही काय करू शकता, तो सॉल्व्ह करू शकता. कर्णाचा वर्ग बरोबर आपण म्हणू शकतो पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. आता तुम्ही म्हणत असाल सर हे समजलं नाही आपल्याला, हे समजलं नाही सर, इकडून हे करून दाखवा. काय बाबा इकडे जे समजा कर्ण तुम्हाला ते दाखवायचे दुसरी बाजू बाबा इकडे बनवा. सेम आहे मित्रांनो, कसं आहे चेक करा. बघा कुठं गेला रे तू, इथं बघा हे पहिली अशी लाईन होती आपली, कारण इथं आपल्याला पॉईंट भेटला होता बी. ठीक आहे, काही विषय नाही भाऊ. तुम्हाला इथं दुसऱ्या कलरमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता बघा काय म्हणायचं आहे, तर आपल्याला दोन बाजू पाहिजे. दोन बाजू आहे का आपल्याकडे, नाही. पण आपण दोन बाजू जे आहे समजा आपण आपल्या हिशोबाने बाबा इथं तयार करत आहे. आता झाला का रे तो, हा आता 90 डिग्रीचा आपण म्हणू शकतो कोण तयार झाला का, हो. कर्ण जर काढायचं असेल 90 डिग्रीचा कोण तयार करायचा झाला ते. आता मित्रांनो समजून घ्या, हे जर 7 किलोमीटर असेल तर 100% इथं आपण किती म्हटलं होतं 5 किलोमीटर. हे 5 आणि 7 किती झाले बाबा, इथून तर इथपर्यंत जर अंतर जर बघितलं किती झाले ते 12 किलोमीटर. 12 किलोमीटर कसे आले समजून घ्या. हे 5 आहे मास्तर, म्हणून आम्ही हे पण काय समजून घेतलं 5 किलोमीटर आहे बाबा. 5 आणि 7 किती किलोमीटर झाले 12. तुम्हाला माहित आहे की इथून तर इथपर्यंत जर बाबा 5 किलोमीटर असेल असं जर उभं, तो उत्तरेकडे 5 किलोमीटर गेलेला आहे, किंवा उत्तरेकडे आपण म्हणू शकतो सी हा पॉईंट 5 किलोमीटरला आहे. तर हे जर 5 100% हा पण पॉईंट किती असणार आहे 5 किलोमीटर असणार आहे. मग मला सांगा आता मित्रांनो काय लक्षात येते, एक बाजू 12 भेटलेली आहे, दुसरी बाजू 5 किलोमीटर भेटलेली आहे. याचा अर्थ हा कर्ण जो आहे, हा जो कर्ण आहे बाबा कितीचा आहे 13चा कर्ण आहे. किती जातो 13चा कर्ण आहे. लक्षात ठेवायचा मित्रांनो, अतिशय महत्वाचा पॉईंट असणार आहे. ओके, याचं उत्तर काय आहे ना बाबा, फायनली 13 हे उत्तर असणार आहे. चला हा प्रश्न बघा, थोडा हटके त्याने दिलेला आहे. काय म्हणतो तो, त्याचं म्हणणं काय ते समजून घ्या पहिले. उगवतीच्या दिशेकडे 5 किलोमीटर अंतर चालून गेल्यावर राधा उजवीकडे वळली. पहिली गोष्ट हे कळायला पाहिजे बघ, काय म्हणत आहे तो उगवतीच्या दिशेकडे. उगवतीची दिशा कोणती असते मित्रांनो, ज्या दिशेने बाबा आपण म्हणू शकतो सूर्य उगवतो ती उगवती दिशा असणार आहे. लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे बाबा राधाताई जी आहे समजा, राधाताई इथून निघालेली असेल आणि ती उगवत्याच्या दिशेकडे गेलेली आहे, याचा अर्थ ती पूर्वेकडे जात आहे 5 किलोमीटर बेटा. किती किलोमीटर 5 किलोमीटर अंतर चालून गेल्यावर राधा उजवीकडे वळली. मित्रांनो समजून घ्या, राधा जर बघितलं राधाताई इथं आहे बाबा, ती तोंड आहे तिचं आपण म्हणू शकतो पूर्वेकडे आहे, उगवत्याच्या दिशेकडे आहे म्हणजे पूर्वेकडे आहे. पूर्व उगवतीच्या दिशा आहे बाबा, आहे की नाही, समजून घ्या पूर्वेकडे आहे. राधाताईचं तोंड पूर्वेकडे आहे, ती उजवीकडे वळणार म्हणजे बाबा घड्याच्या दिशेने ओढणार आहे, घड्याच्या काट्याच्या दिशेने ओढणार आहे. याचा अर्थ ते आपण म्हणू शकतो या बाजूने वळणार आहे. ओके, वळली आणि किती किलोमीटर, तेथून बाबा 4 किलोमीटर अंतर चालल्यावर ती डावीकडे वळली. आता पहिली गोष्ट, पहिले तिला काय 4 किलोमीटर अंतर चालवायचं आहे आपल्याला, नाही तर पहिलेच वळून टाकसाल सर, पहिले डावीकडे वळली नंतर बाबा 4 किलोमीटर ती उजवीकडे वळली, असं नाही करायचं बाबा. पहिले ज्या समजा उजवीकडे वळली म्हणते ती, आणि तिथून 4 किलोमीटर अंतर चालल्यानंतरची गोष्ट आहे ती डावीकडे वळत आहे. पहिली गोष्ट आपण काय करू, राधाताईला 4 किलोमीटर खाली चालू म्हणजे काय बाबा उजवीकडे वळूया. उजवीकडे वळल्याच्या नंतर किती किलोमीटर 4 किलोमीटर चालल्यावर ती डावीकडे वळली. आता मित्रांनो पहिली गोष्ट, हे 4 किलोमीटर अंतर आहे हे समजून घ्या. 4 किलोमीटर अंतर आहे हे समजून घ्या. वळल्याच्या नंतर परत ती डावीकडे वळली म्हणते. आता लक्षात ठेवायचं की बाबा ताईचं तोंड जर बघितलं तर दक्षिणेकडे आहे, उजवीकडे म्हटलं असतं तर आपण घड्याळाच्या दिशेने फिरवलं असतं. आता ती काय म्हणत आहे की बाबा डावीकडे वळली, ती डावीकडे वळली म्हणजे काय बाबा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने वळली. समोर जर बघितलं आणखी 4 किलोमीटर अंतर चालल्यावर, आता बघा आणखी ती 4 किलोमीटर अंतर चालली बाबा,
याच्यानंतर डावीकडे वळल्याच्या नंतर आणखी ते किती किलोमीटर, तर 4 किलोमीटर अंतर चालल्यावर ती ध्रुव ताराकडे काय बघा, ध्रुव ताराकडे काय पाठ फिरून 8 किलोमीटर अंतर जाऊन थांबली. आता अतिशय महत्त्वाचं आहे. पहिली गोष्ट जर बघितलं, ध्रुव तारा माहीत असायला पाहिजे. ध्रुव तारा तुम्हाला माहित असेल की ध्रुव तारा जर बघितलं बाबा, पहिलेच्या जमान्यामध्ये असं समजायचं की बाबा ध्रुव तारा जिकडं आहे ती काय बाबा, त्याच्यावरून आपण दिशेचं तिथं ट्रेस करायचं. समजून घ्या, ध्रुव तारा म्हणजे काय की उत्तर. तुम्हाला माहित आहे ना की जर एखादी जर दिशा जर दाखवायची असेल असं बाण असतो उत्तरेकडं. ठीक आहे मित्रांनो, समजून घ्या ध्रुव तारा कोणत्या दिशेला असतो, तर तो उत्तरेला असतो. कुठं असतो, उत्तरेला. म्हणजे याचा अर्थ असं झाला की बाबा ही पूर्व बाजू आहे, वरती जर बघितलं उत्तर बाजू आहे, या बाजूला जर बघितलं आपण पश्चिम म्हणू शकतो, खाली जर बघितलं तर दक्षिण आहे. मित्रांनो इथं तर ताई आहे, इथं ताई आलेली आहे 4 किलोमीटर, डावीकडे वळून 4 किलोमीटर आलेली आहे. समोरचा पॉईंट असं म्हणत आहे की ती ध्रुव ताराकडे पाठ फिरून 8 किलोमीटर अंतरावर जाऊन थांबली. पहिली गोष्ट, ध्रुव तारा कोणत्या दिशेने असतो, तर उत्तरेला बाबा. इथं ध्रुव तारा आहे, त्याच्यानंतर जर बघितलं आपण म्हणू शकतो तिच्याकडे पाठ फिरून, म्हणजे तिच्याकडे जात नाही, पाठ फिरवलं म्हणजे बाबा आता तुझ्याकडे यायचं आहे का नाही, म्हणजे तिचं तोंड तिनं कुणीकडे केलेलं आहे, दक्षिणेकडे केलेलं आहे मित्रांनो. कारण ध्रुव ताराकडे पाठ फिरून म्हणत आहे, ध्रुव ताराकडे पाठ फिरत आहे ताई. आणि समोर किती किलोमीटर, तर 8 किलोमीटर खाली गेलेले आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो ध्रुव ताराकडे पाठ फिरून किती किलोमीटर, तर 8 किलोमीटर. लक्षात ठेवायचं मित्रांनो, 8 किलोमीटर. तुम्हाला दिसत आहे, खालचा पॉईंट दिसत आहे का, एकदा चेक करा. ओके ना. हा, समजून घ्या की 8 किलोमीटर ती काय करत आहे, खाली जात आहे. ओके, आणि तिथे जाऊन थांबली म्हणते. आता समजून घ्या समोरचा पॉईंट काय म्हणतात, मूळ स्थानापासून ती सर्वात जवळ किती अंतरावर असेल. आता मूळ स्थान काय बाबा, हे आहे मूळ स्थान. मूळ स्थान, मूळ स्थानापासून सर्वात जवळ किती आहे, म्हणजे तुम्हाला सरळ सरळ हे काढायचं आहे. आलं त्या लक्षामध्ये, कर्ण काढायचं आहे बाबा. हे जर बघितलं 5 4 4 म्हणजे हे खूप जास्त होणार. आणि ह्याच्यापेक्षा ही जे समजा आपण म्हणू शकतो किंमत आहे किंवा किलोमीटरमध्ये जे अंतर आहे ते कमी असणार आहे. कमीत कमी अंतरावर किती, सर्वात जवळ म्हणजे कमी, सर्वात जवळ किती अंतरावर असेल. आता चेक करून घ्या मित्रांनो, तुम्हाला इथं जर बघितलं कर्ण जर काढायचं असेल तर तुम्हाला काटकोन तयार करावा लागतो. काटकोन तयार करण्यासाठी हे तुम्हाला कच्चे ते डायग्राम काढावं लागणार की बाबा हे जर बघितलं सर तर आपण लक्षात ठेवू शकतो काय आहे, इथं काटकोन तयार झाला. आता काटकोन जर तयार होत असेल तर तुम्हाला कर्ण जर काढायचं असेल तर 2 बाजू माहिती असायला पाहिजे. 2 बाजू जर बघितलं आपल्याकडे नव्हत्या बाबा, इथं 5 किलोमीटर आहे, इथं 8 किलोमीटर आहे, पण इथला आपल्याला माहित नाही आहे की इथला माहित नाही. आता माहित झाला तो कसं आहे, तुम्ही समजून सांगा की बाबा हे 4 आहे तर 100% हे पण किती असणार आहे, 4. हे 4 आहे तर वरची पण बाजू किती असणार आहे बाबा, 4च असणार आहे. ओके, आता मित्रांनो समजून घ्या, इथून तर इथपर्यंत जर बघितलं, इथून तर इथपर्यंत जर बघितलं आपण, हे 5 आणि हे 4 किती झाले बाबा, ते 9. किती झाले रे, 9. आता मला सांगा हे 8 आणि हे 4, 8 आणि 4 किती झाले, ते 12. किती झाले आपण म्हणू शकतो 12. किती झाले, 12. सांगा किती झाले बाबा, 12. आता पहिली आपल्याला बाजू मिळालेली आहे की बाबा हे 9 आहे, दुसरी बाजू मिळालेली आहे आपण म्हणू शकतो 12 आहे. आता आपल्याला कर्ण काढता येतो, सोपं झालं ते आपल्यासाठी. काय झालं बाबा, कर्ण काढतो. कसं होणार आता सांगा मला. आता चेक करा, 9 काय बाबा, 81. 81 हे आलेलं आहे इथं. आणि तुम्हाला माहिती आहे 12चा वर्ग किती, तर 44 असणार आहे, 144 असणार आहे, 144. सांगा 4 आणि 1 काय, 5. 8 आणि 4 काय बाबा, 12. 12 मधून 1 उरलेला आहे, 2. 225 हे कोणाचं वर्गसंख्या आहे, कोणाचा बाबा वर्गसंख्या आहे, तर तुम्हाला माहित आहे कोणाच्या, 12चा आहे की 13चा आहे. तर लक्षात ठेवायचं कोणाचं आहे, तर किती आहे उत्तर, याचं उत्तर काय असणार आहे सांगा. उत्तर काय असणार आहे, 15. काय असणार आहे उत्तर, 15. 15 किलोमीटर ती काय बाबा, जवळ जर बघितलं, सर्वात जवळ जर बघितलं तर हे इथून तर इथपर्यंत जर चेक केलं आपण तर किती आहे ते, 15 किलोमीटर आहे. किती आहे ते, 15 किलोमीटर. लक्षात राहील काय मित्रांनो, हे सगळे जे उदाहरण आहे हे कोणत्या नियमावरचे आहे, तर लक्षात ठेवायचं आपल्याला पायथागोरसचे नियम जे आहे बाबा, त्रिकुट आहे त्याच्यावरचे हे नियम आहे. आता तुम्हाला जर हे असं काढायचंच नाही आहे बाबा, हे काढायचं नाही तर सरळ सरळ तुम्ही 9 आणि 12 लक्षात ठेवा. 9 आणि 12 जर बघितलं तर याचं उत्तर काय येणार आहे, 15 येणार आहे. तुम्हाला मी दाखवतो कशामध्ये, तर त्रिकुटामध्ये आपण जे ऑलरेडी तुम्हाला इथे दिलेलं आहे. नोट्समध्ये सगळ्या गोष्टी आपण कव्हर करत आहे मित्रांनो. बघा हा इथं चेक करा, 9 आणि 12. 9 आणि काय रे 12 किती येणार त्याचं उत्तर, 15. 9 आणि 12 काय रे, कर्ण किती येणार आहे, 15. पहिली गोष्ट जर बघितलं, एक बाजू बाबा 9 दिलेली आहे, दुसरी बाजू 12 दिलेले आहे, तर याचं उत्तर फायनल काय देणार, 15. तुम्ही हे जर लक्षात ठेवलं, हे पाठ केलं बाबा, म्हणजे बाबा पाठ म्हणजे काय म्हणायचं मला सरळ सरळ की 2-4 वेळेस जरी वाचलं ना तरी ते लक्षात राहून जातो मित्रांनो. ओके, चला आता समोरच्या उदाहरणाकडे जाऊया आपण.
प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक काय दिलेला आहे? 5. बघा प्रश्न क्रमांक 5 काय म्हणते? ए या बिंदूपासून एक व्यक्ती पूर्व दिशेला 20 किलोमीटर गेला. थोडं खाली घेतो कारण की ते दिसणार नसेल तुम्हाला. ओके चला, काय अडचण नाही, वाचत ये. त्याचं म्हणणं आहे की ए या बिंदूपासून एक व्यक्ती पूर्व दिशेला 20 किलोमीटर गेला, तेथून तो त्याच्या डावीकडे 11 किलोमीटर गेला, नंतर पुन्हा तो त्याच्या डावीकडे 5 किलोमीटर गेला आणि शेवटी तो त्याच्या डावीकडे 3 किलोमीटर गेला व बी या बिंदूजवळ पोहोचला. तर ए पासून बी पर्यंतचे सरळ अंतर किती? एकदम साधा आणि चिल्लर हा उदाहरण आहे, समजून घ्या. काय म्हणत आहे तो? एक व्यक्ती आहे बाबा, इथून निघत आहे ए या बिंदूपासून तो कुणीकडे बाबा पूर्वेकडे गेलेला आहे. किती? तर आपण म्हणू शकतो 20 किलोमीटर गेला सर तो. त्याच्यानंतर गेला तेथून तो त्याच्या डावीकडे, आता मला सांगा मित्रांनो, थोडं खाली घेतो कारण की डावीकडे वळत आहे तो, थोडं खाली घेतो. ओके, इथून 20 किलोमीटर गेलेला आहे तो, 20 km ए या बिंदूपासून तो त्याच्या डावीकडे वळत आहे. मित्रांनो तुम्हाला माहिती आहे डावीकडे म्हणजे काय? घड्याळाच्या विरुद्ध दिशेने त्याला वळवायचं आहे. घड्याळाची आपण म्हणू शकतो घड्याळाच्या दिशेने म्हणजे काय बाबा? उजवीकडं आपल्याला डावीकडे वळवायचं, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. याचा अर्थ मला सांगा मित्रांनो, तो कुणीकडे वळणार आहे? उत्तरेकडे जाणार आहे. आता उत्तरेकडे जाणार तो किती किलोमीटर? तर 11 किलोमीटर. थोडं मी लहान दाखवणार कारण 20 पेक्षा तुम्हाला 11 लहान दाखवायचं बाबा. 11 किलोमीटर तो डावीकडे वळला आहे. नंतर पुन्हा तो त्याच्या डावीकडे 5 किलोमीटर गेला बाबा. आता मला सांगा इथून जर बघितलं उत्तरेकडे तोंड आहे, उजवीकडे जर बघितलं तर घड्याळाच्या दिशेनं, त्यांना जर डावीकडे म्हटलं असेल तर घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं. परत आपण समजू शकतो आता तो बाबा पश्चिमेकडे वळला आहे कारण की त्यांना डावीकडे आणि उजवीकडे जर म्हटलं तर डायरेक्ट त्याला 90 मध्ये वळवायचं आहे. तुम्हाला माहिती आहे की 90 पाजल्याच्या नंतर माणूस कुणीकडे वळतो, येते तुमच्या लक्षात. म्हणजे बाबा इथं लक्षात येते की 90 मध्ये त्याला वळवायचं आहे. किती किलोमीटर? तर तो म्हणत आहे बाबा किती? 5 किलोमीटर गेला. किती रे? आता मला सांग, हे जर 20 जर असेल तर 100% तुम्हाला 5 किलोमीटर लहान दाखवायचा बाबा. येतो तुमच्या लक्षामध्ये 5 किलोमीटर. इथं किती आहे? 5 किलोमीटर. लक्षात ठेवायचं मित्रांनो. आणि शेवटी तो त्याच्या डावीकडे 3 किलोमीटर गेला. आता परत तो डावीकडे गेला, पण किती? तर 3 किलोमीटर गेला बाबा. 3 किलोमीटर. लक्षात ठेवा मित्रांनो, 3 हे 5 आहे रे मित्रांनो, हे समजून हे 5 किलोमीटर आहे. 3 किलोमीटर गेल्याच्या नंतर तो 3 किलोमीटर गेल्याच्या नंतर काय होत आहे चेक करून घ्या. काय होत आहे तिथं? तो थांबत आहे. 3 किलोमीटर गेल्याच्या नंतर कुठं थांबत आहे? तर आपण म्हणू शकतो बी या ठिकाणी, बी या बिंदूजवळ पोहोचला. बी या बिंदूजवळ काय रे पोहोचला तो, इथपर्यंत आला भाऊ. सांगा आता तो काय म्हणत आहे की ए पासून बी पर्यंतचे सरळ अंतर किती? म्हणजे हा जो ए पॉईंट तुम्हाला दिसत आहे बाबा, काय दिसत आहे आपल्याला? ए पॉईंट दिसत आहे सर मला, हे ए पॉईंट दिसत आहे. ए पासून तर बी पर्यंतचे सरळ अंतर किती? याचा अर्थ तुम्हाला माहित आहे की आपल्याला जर बघितलं बाबा, पहिली बाजू माहित असायला पाहिजे, दुसरी बाजू माहित असायला पाहिजे, कारण की आपल्याला कर्ण काढायचं आहे तिथून. समजून घ्या मित्रांनो, याचाच अर्थ असं होणार आहे आता की हे दुसरी बाजू असणार, ही पहिली बाजू असणार आपल्यासाठी. ओके, मग मला काय म्हणायचं मित्रांनो, इथं आपला काय तयार झाला रे? काटकोन तयार झाला, बरोबर 90 डिग्रीचा कोन तयार झाला. याचा अर्थ समोरची जी बाजू आहे ती कर्ण असते. आपल्याला कर्ण काढायचं आहे मित्रांनो. काय काढायचं आहे? कर्ण काढायचं आहे. कर्ण जर काढायचं असेल तर पहिली बाजू माहित असायला पाहिजे, दुसरी बाजू माहित असायला पाहिजे. मित्रांनो समजून घ्या, हे जर 20 असेल, तर हा जेवढा तुकडा आहे म्हणजेच काय बाबा, हा वरचा जेवढा तुकडा आहे तेवढाच हा खालचा तुकडा आहे. सांगा वरती किती किलोमीटर आहे? 5 किलोमीटर. म्हणजेच काय बाबा, आता प्लस नाही करायचं आहे तर तुम्हाला कमी करायचं आहे. म्हणजेच काय बाबा, 20 मधून 5 कमी करायचं आहे बाबा. याचा अर्थ इथून तर इथपर्यंत जर बघितलं आता ते किती आहे? तर ते फक्त 15 आहे. किती आहे ते? 15. नवीन संख्या मिळालेली आपल्याला 15. समजून घ्या मित्रांनो, हे एवढं जर बघितलं तर 11 किलोमीटर आहे. 11. पण तुम्हाला माहित आहे की इथपर्यंत जर बघितलं हे 3 किलोमीटर आहे. याचाच अर्थ तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे बाबा की 11 मधून हे 11 पूर्ण आहे, याच्यापैकी जर बघितलं आपल्याला 3 किलोमीटर कमी करायचं आहे. याचा अर्थ असं होत आहे मित्रांनो, 11 मधून जर 3 जर केले कमी तर नवीन तुम्हाला नंबर मिळत आहे की 11 मधून 3 कमी केल्याच्या नंतर काय मिळणार आहे? 8 किलोमीटर आहे बाबा. एवढं जर आपण मोजलं तर हे किती आहे? 8. आता नवीन नंबर मिळाला आपल्याला 15. नवीन नंबर मिळाला आपल्याला जर बघितलं तर काय आहे ते? 8 किलोमीटर आहे. आता 2 बाजू मिळालेले आहे, एक पहिली बाजू मिळालेली आहे, दुसरी बाजू मिळालेली आहे. सांगा काय मिळाले बाबा? पहिली बाजू. लक्षात ठेवा मित्रांनो, पहिली बाजू जर बघितलं तर 15 आहे की 15 वर्ग करावा लागणार तुम्हाला. दुसरी बाजू जर बघितलं तर 8चा वर्ग करावा लागणार. 8चा वर्ग. सांगा मित्रांनो, याचाच अर्थ तुम्हाला कर्णचा वर्ग मिळणार आहे. कर्ण म्हणजे आपलं उत्तर असणार आहे.
15 जर बघितलं तर 225 आहे. आठी 64 आहे बाबा. आठी काय रे तिथं 64 आहे. 64 उत्तर तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. इथं जर चेक केलं तर आपल्याला जर यांचा जर प्लस जर केलं 5 आणि 4 9 एकदम गरिबी मिळणं. त्याच्यानं 5 आणि 4 9 झाले. 6 आणि 2 8 झाले बाबा इथं. आणि 2 काय रे 2. सांगा उत्तर कशाचं असणार आहे. 289 ही जी वर्गसंख्या आहे ही वर्गसंख्या कोणत्या संख्येची वर्गसंख्या आहे हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. सांगा उत्तर काय असणार आहे याचं. उत्तर दिलेलं आहे की नाही याच्यामध्ये. दिलेलं आहे बाबा. काय दिलेलं आहे. 17 ही काय असेल त्याची वर्गसंख्या. 17चं तुम्ही 17ला 2 वेळेस गुणून बघा. 17 गुणिला बाबा 17. 7 7 49. 9 आले बाबा 49. 4 आला. 7 1 7. 7 आणि 4 किती राहिले बाबा. आपण म्हणू शकतो 7 आणि 4 किती झालेलं आहे 11. त्याच्यानंतर 17 1 17. चेक करा 9. 7 आणि 1 8. 1 आणि 1 2. याचा अर्थ काय 17चा वर्ग आहे. ते काय बाबा इथं 17चा वर्ग आहे. 17चा काय रे वर्ग आहे. लक्षात ठेवायचं. वर्गमूळ जर बघितलं तर 289चा वर्गमूळ काय 17 आहे. 17 किलोमीटर आहे बाबा. काय आहे ते. हे जे अंतर जर बघितलं ए आणि बीचं अंतर जर बघितलं तर 17 किलोमीटर आहे. राहील का मित्रांनो लक्षामध्ये. ओके राहते. फक्त बदाम खात जा. ओके समोरचं उदाहरण बघा. समोरचं उदाहरण शेवटचं उदाहरण आहे या पॉईंट मधला. ए या बिंदूपासून. ओके ए या बिंदूपासून कुणीकडे जात आहे पहिले समजून घेऊ आपण. कुणीकडे जात आहे ते चेक करा. ए या बिंदूपासून एक व्यक्ती पश्चिमेकडे 23 किलोमीटर गेला. नंतर तो त्याच्या उजवीकडे वळत आहे. मित्रांनो समजून घ्या. ए या बिंदूपासून एक व्यक्ती काय करत आहे पश्चिमेकडे जात आहे. हेच आता सांगणार नाही पश्चिम बाजू ही आहे बाबा दक्षिण बाजू ही आहे असं सांगण्याची गरज पडायला नको. पश्चिमेकडे तो किती जात आहे मित्रांनो तो समजून घ्यायचा की 23 किलोमीटर गेला. नंतर तो त्याच्या उजवीकडे वळाला. याचा अर्थ तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे बाबा. उजवीकडे म्हणजे काय घड्याळाच्या दिशेने तो वळाला. आणि किती किलोमीटर लक्षात ठेवायचं मित्रांनो 4 किलोमीटर. आता इथं लक्षात ठेवा की हे जर 23 असेल तर 4 बरंच आपल्याला लहान दाखवायचं आहे. आपण म्हणू शकतो तो इकडे वळालेला आहे 4 किलोमीटर. इथं काय असणार तो 4 किलोमीटर गेला. पुन्हा तो त्याच्या उजवीकडे वळाला. परत मला सांगा परत उजवीकडे वळत असेल तर घड्याळाच्या दिशेने परत उजवीकडे वळाला. किती किलोमीटर आहे तर 3 किलोमीटर गेला. समजून घ्या मित्रांनो. आता फक्त तो 3 किलोमीटर गेलेला आहे. वरती लिहून दाखवतो तुम्हाला 3 किलोमीटर. शेवटी पुन्हा त्याच्या उजवीकडे वळाला आणि 19 किलोमीटर. आता मित्रांनो समजून घ्या उजवीकडे वळाला याचा अर्थ आपण परत म्हणू शकतो घड्याळाच्या दिशेने वळणार आहे तो. आणि तिथून जर बघितलं तर किती किलोमीटर मला सांगा बाबा. हे 4 जर असेल तर हे 4 इथपर्यंत 4 आलेला आहे तो. आणि तुम्हाला माहित आहे की 19 साठी त्याच्यामध्ये अजून आपल्याला काय ऍड करावं लागणार. इथून तर इथपर्यंत जर बघितलं बाबा तर लक्षात ठेवायचं बाबा हे 15 आहे. हे काय रे 15 आहे. 15 किलोमीटर. 15 किलोमीटर म्हणजेच काय इथून तर इथपर्यंत पॉईंट जर बघितलं तर किती झाले ते 19 झाले. काय 19 झाले सर. हे 15 मित्रांनो आणि हा जर 4 असेल तर 100% हा पण तुकडा कितीचा असणार 4चा असणार आहे. ओके समजून घ्या तिथं काय म्हणताय. 3 किलोमीटर गेला. शेवटी पुन्हा तो त्याच्या उजवीकडे वळाला आणि 19 किलोमीटर अंतरावर असलेल्या बी या ठिकाणी इथे जर बघितलं या ठिकाणी पोहोचलेला आहे तो. या ठिकाणी पोहोचलेला आहे. कोणतं ठिकाण आहे बाबा हा बी आहे. तर त्याचं म्हणणं काय बी या बिंदू जवळून पोहोचला तर ए पासून बी पर्यंतचे अंतर किती म्हणजे त्याला विचारायचं आहे बाबा. हा अंतर जर बघितलं तर हा अंतर विचारायचा आहे मित्रांनो त्याला. तो अंतर विचारण्यासाठी तुम्हाला 2 पॉईंट मिळालेले आहे. कसे 2 पॉईंट मिळाले मित्रांनो हे तुम्हाला ऑलरेडी इथून तर इथपर्यंत मी अंतर सांगितलं किती आहे ते 15 किलोमीटर. आता इथून तर इथपर्यंतचं अंतर तुम्हाला माहिती असायला पाहिजे. पहिली गोष्ट इथून तर इथपर्यंत अंतर माहिती आहे तुम्हाला किती आहे 23 आहे बाबा. किती आहे सर ते 23 आहे. 23 आहे मित्रांनो. हे 23 पूर्ण लाईन आहे पण तुम्हाला हे एवढं जे समजा कमी करायचं आहे. एवढं म्हणजेच काय की बाबा हे 3 किलोमीटर जसं वरती आहे 100% 3 किलोमीटर खाली आहे. याचा अर्थ तुम्हाला असं समजून घ्यायचं आहे मित्रांनो की इथं जर बघितलं बाबा 23 मधून जर 3 कमी केले तर इथं एवढी जर बाबू आपण जर चेक केला प्रवास तर किती आहे तो 20 किलोमीटर आहे. नवीन तुम्हाला किलोमीटरमध्ये प्रवास मिळालेला आहे फक्त 20 किलोमीटर. एक बाजू 20 दिसत आहे दुसरी बाजू 15 दिसत आहे. याचं उत्तर 25 येणार आहे. याचं उत्तर काय येणार आहे 25. आपण पाठ केलंय 15 20 25. 15 20 काय रे 25. एक बाजू 15 आहे दुसरी बाजू 20 आहे तर 100% कर्ण त्याचा 25 आहे. समजून घ्या. तरी पण 15चं तुम्हाला माहिती आहे की 15चं जर आपण वर्ग जर बघितलं बाबा किती आहे तर 225 आहे. त्याच्यानंतर जर बघितलं 20चं किती आहे बाबा तर 20चं किती असणार आहे सांगा तुम्ही. 400 400 आणि 225 किती झाले 625.
625 हे कोणाचं आपण म्हणू शकतो वर्गसंख्या आहे, तर बाबा ते असणार आहे कोणाचं, तर 25चं. उत्तर काय निघालं, 25 हे उत्तर असणार आहे. ओके मित्रांनो, जे टॉपिक आहे बाबा, जे काही आपण आता घटक बघितलेला आहे ते आपण म्हणू शकतो टाईप 2 मधले आहे, जे आयोग वारंवार विचारत आहे, जे तुमच्या एक्झाममध्ये विचारल्या जात आहे, ते आपण इथं घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे मित्रांनो, तर आपण जे आहे समजा या टॉपिकला जर बघितलं, या टाईपला इथं आपण थांबवत आहे. समोरचा जो टाईप आहे, जो क्रमांक 3 दिसत आहे तुम्हाला, पहिला टाईप दिसत आहे, त्याच्यामध्ये बेसिकचे उदाहरण होते बाबा, या अंतरावरती किंवा या दिशेने तो उभा आहे, त्याच्यावरती प्रश्न. दुसरा जो टाईप आहे बाबा, त्याच्यामध्ये तुम्हाला असं दिसत आहे की पायथागोरसचे जे नियम आहे त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. तिसरा जो टाईप तुम्हाला दिसणार आहे, तर आपण म्हणू शकतो कोनचं. कोन म्हणजे काय बाबा, तो किती कोनमध्ये फिरणार आहे, त्याच्यानंतर आता त्याची दिशा कोणती असणार आहे, हे तुम्हाला गणित दिसणार आहे टाईप 3मध्ये. ठीक आहे, तर आपण इथे थांबणार आहे मित्रांनो, समोरच्या लेक्चरमध्ये भेटणार आहे. तुमचा अभ्यास तिथे चालू असेल अशी अपेक्षा आहे. इथे थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.